नमस्कार. आज 14 सप्टेंबर 2022 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू पेपर विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. पहा, पहिली बातमी आहे फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातकडे वळवण्यात आलेला आहे. मग या निमित्ताने महाराष्ट्राला चकवा 1,66 हजार कोटींची गुंतवणूक गमावल्याने सत्ताधारी लक्ष म्हणजे विरोधक यावरती अगदीच हे झाले एकटवलेले आहेत. तर पाहता येईल या प्रकल्प अगदीच महाराष्ट्राला भरपूर काही देऊन जाऊ शकत होता. या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलाला या प्रकल्प सोडल्यामुळे आपल्याला काय महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे हे आपल्याला स्पष्ट करता येतं. म्हणजे पहा, एखादी उद्योग आहे किंवा एखादी इंडस्ट्री वगैरे जर बसेल, ओके, म्हणजे हा जर उद्योग असेल तर याच्या सभोवताली म्हणजे हजारो उद्योग वगैरे बारीक बारीक जे छोटे उद्योग वगैरे आहेत ते बसण्यासाठी वगैरे मदत होते. यासोबतच जर तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कशासाठी वगैरे महत्वाचं असतं हे आपण अगदीच पाहू शकतो. आता पहा, हा असा भारताचा नकाशा आहे. ओके. मग हे जे नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत, मग इकडला विकास कशामुळे झाला नाही? हाच तर कारण आहे. कारण इकडे इंडस्ट्रीज तेवढ्या बसल्या नाहीत. ओके. इंडस्ट्रियलायझेशन वगैरे यांचं झालेलं नाही. हे कमी झालं. त्यामुळे यांचा विकास वगैरे कमी आहे. जर तुम्हाला सांगायचं जर झालं स्पष्टरित्या, तर म्हणजे सर्वसमावेशक ग्रोथ आपल्याला GS3 मध्ये विचारण्यात येतं. मग ती जर आपल्याला जर संपूर्णपणे साध्य वगैरे करायची असेल, तर औद्योगिकरण वगैरे त्या क्षेत्राचं वगैरे जास्तीत जास्त व्हायला आपल्याला झालेलं असलं पाहिजे. ओके. ब्रिटनचा पण विकास कशामुळे झाला? औद्योगिकरणामुळे. ओके. किंवा पुन्हा तुम्ही घ्या अ, अमेरिका. ओके. इव्हन अमेरिकेचं पण घ्या. त्यांचं पण तसंच झालं ना. ओके. म्हणजे बोस्टन टी पार्टी वगैरे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये वगैरे ते शिकाल तुम्ही. परंतु तुम्हाला माहिती असायला पाहिजे, की औद्योगिकरणामुळेच आपण जे मॉडर्न वर्ल्डला वगैरे सामोरे जात आहोत, ते त्याचंच एक कारण आपल्याला सांगता येतं. व पहा, जर GS3 मध्ये GS3 मध्ये आणखीन काही टॉपिक वगैरे आहेत. मग त्याचा जर जेव्हा अभ्यास आपण करतो, मग तिथे पण तुम्हाला समजून येईल, ओके, की जेव्हा संपूर्ण रोजगाराची स्थिती असते, तेव्हाच आपल्याला सर्वसमावेशक ग्रोथ म्हणजे सर्वसमावेशक काय म्हणतो आपण त्याला विकास. ओके. जो विकास आहे तुमचा, तो तेव्हाच साध्य होऊ शकतो, जेव्हा समाजामध्ये संपूर्ण रोजगाराची स्थिती असते, तेव्हाच तुम्हाला विकास वगैरे झालेला दिसून येतो. ओके. मग ही स्थिती संपूर्ण रोजगाराची स्थिती वगैरे महाराष्ट्रातील रोजगार म्हणजे महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे रोजगार वगैरे दिल्यानंतरच ही स्थिती वगैरे उत्पन्न होऊ शकते. हे जर माहिती असताना पण म्हणजे अशा पद्धतीचे जर हे जात असतील, म्हणजे प्रकल्प वगैरे दुरावत असतील, तर कुठेतरी विकास वगैरे लाँग टर्म याचा इफेक्ट नक्की पडत असतो. ओके. म्हणजे मोठे मोठे इंडस्ट्रीज वगैरे सरकारला वगैरे उभारावे लागतील. म्हणजे आपण आता पहा, जे शासकीय जे इंडस्ट्रीज वगैरे आहेत, ओके, ते काय होत आहेत, म्हणजे त्यांचं खाजगीकरण वगैरे होत आहे. बरोबर. म्हणजे शासनाच्या हातून ते तर ऑलरेडी जात आहेत. ओके. मग जे येत आहेत ते पण न जायला पाहिजे. कारण तुम्ही आता महाराष्ट्र बेसिक वरून आपण जर पाहिलं, म्हणजे आता उद्या MPSC आपण देणार आहोत, मग तिथं क्रिटिसाइज पण करता यावं लागतं. ओके. म्हणजे सदा फक्त सरकारची जास्त म्हणजे सरकारचं फक्त गोड गोड गाणं हे पण अतिशय चुकीचं ठरतं आपल्याला पण. ओके. न्यूट्रल तुम्ही राहायला शिका. म्हणजे जी चांगली गोष्ट आहे ती चांगली म्हणायचं व जी वाईट आहे ती वाईट म्हणायचं. ओके. असं आपल्याला सांगता यायला हवं. अगदी त्याच पद्धतीने जी ही गोष्ट झाली ती अतिशय वाईट आहे. जर आपण महाराष्ट्राचं ग्रोथ वगैरे जर पाहिलं, म्हणजे भावी आयुष्यात होणारी ग्रोथ वगैरे, तर त्या बाबतीत हे आपल्याला प्रकल्प थोडासा म्हणजे निगेटिव्ह रित्या गेलेली हे पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरी न्यूज आहे पहा, दुसऱ्या लाटेतील कोरोना बळींना केंद्राची उदासीनता जबाबदार. ओके. मग याबाबत कोण म्हटलेलं आहे, तर संसदीय समितीनेच म्हटलेलं आहे व त्यांनी सरकारचे ताशेरे पण काढलेले आहेत. प्राणवायू अभावी झालेल्या मृत्यूंबाबत सत्यशोधन करून भरपाईची शिफारस. प्रॉब्लेम काय झालेला पहा, गेल्या वर्षीमध्येच म्हणजे गेल्या वर्षीच जेव्हा संसदेचं अधिवेशन वगैरे चालू होतं, तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं, की प्राणवायू अभावी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेलं होतं संसदेमध्ये. ओके. मग याच बाबतीत पुन्हा जेव्हा संसदीय समितीने हे केली, म्हणजे त्यांनी शोधन वगैरे केलं, तर तेव्हा त्यांना समजून आलं, की केंद्र सरकारच त्यासाठी जबाबदार वगैरे आहे. म्हणजे मृत्यू तर नक्कीच झालेले आहेत दुसऱ्या लाटेमध्ये, जे की प्राणवायूचे अभाव असल्यामुळे. ओके. म्हणजे हे केंद्र सरकार आकडेवारी वगैरे लपवत होतं. हे आपल्याला यावरून योग्यरित्या दिसून येतं. म्हणजे हे कुठेतरी आपल्याला अगदीच म्हणजे जी हे आहे म्हणजे
इन्फॉर्मेशन आहे केंद्र सरकारची वगैरे, ती कुठेतरी आपल्याला संवेदनशील वगैरे संवेदनशीलतेचा अभाव वगैरे आपल्याला यातून दिसून येतो. म्हणजे आपल्याला जे लोकशाही आहे, ओके, लोकशाही आहे, लोकशाहीचा जर टिकून ठेवायचं वगैरे जर असेल तर लोकांचा सहभाग वगैरे जास्तीत जास्त असायला वगैरे हवा. ओके, यामुळे काय होतं तर ट्रान्सपरन्सी, ओके, यामुळेच आपण आता याचे विविध आयाम आपल्याला वगैरे इथून पाडता येतात. आपण आता आरटीआय कशामुळे आणला तर ट्रान्सपरन्सी वगैरे असावी या संदर्भातूनच आहे. ओके, म्हणजे असे विविध गोष्टी यातून आपल्याला हे करता येतात. परंतु जर तुम्ही आकडेवारीत जर लपवत वगैरे असाल तर ही लोकशाहीला कुठेतरी एक धोका आहे हे आपल्याला सांगता येतं. कारण आरटीआय जरी काढला तुम्ही व तुम्ही चुकीचीच आकडेवारी वगैरे जर प्रोव्हाइड करत असाल तर हे चुकीचं ठरतं. म्हणून इथं आपल्याला म्हणजे हे विविध आयामानुसार वगैरे आपल्याला हे लिहिता येतं. व हे मी काही स्वतः वगैरे रिसर्च केलेले नाही, तर हे संसदीय समितीने स्वतः म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे आपण याला अशा पद्धतीने जरी पाहिलं तर यात शंका आपल्याला हे होणार नाहीये. ओके, त्यानंतर मुंबईतील डॉक्टरांकडून शवविच्छेदन करा असं नंदुरबार मधील जे काल प्रकरण होतं त्याची जी न्यूज होती पहिल्याच पेजवर, तर त्या संदर्भात त्यांची मागणी, कुटुंबियांची मागणी वगैरे आहे. मग हे पण एक प्रशासनाचं म्हणून मी काल तुम्हाला ही न्यूज सांगितलेली होती. त्यानंतर पुढे चला, म्हणजे अगदीच जास्त हे नाहीये. त्यानंतर सिकंदराबादमध्ये आगीत 8 मृत्युमुखी. ओके, म्हणजे सर्व न्यूज आता इथून पुढे जे आहेत त्या म्हणजे तेवढ्याशा आपल्या यूपीएससी आणि एमपीएससीला जास्त कामाच्या मला तर दिसून आलेल्या नाही आहेत. ओके, त्यानंतर पदभरती परीक्षांतील प्राधान्य क्रमवारीच्या निकषांत एमपीएससी कडून बदल. ओके, त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एनएसएस या संदर्भात पण देण्यात आलेलं. त्यानंतर कोल्हापूर यामध्ये लेझर शोमुळे 63 जणांच्या डोळ्यांना इजा. ओके, म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट असतात कोणत्याही गोष्टीचे. अगदी त्याच पद्धतीने डेसिबल. ओके, डेसिबल बद्दल आपण त्या दिवशी चर्चा केलेली होती. मग पहा, तसंच आज लेझर शो. ओके, जे लेझर टॉर्च वगैरे असतात ओके, मग त्या लेझर शो मुळे काय झालेलं आहे तर कोल्हापूर शहरामध्ये 63 जणांच्या डोळ्यांना इजा पोहोचलेली आहे. त्यानंतरची त्यानंतर लेख आहे आपला, निर्यात बंदीच्या दुष्टचक्रात तांदूळ भरडत आहेत. ओके, म्हणजे आपण कालच पाहिलेलं आहे, 1-2 दिवसापूर्वी जी कणकी वगैरे होती त्याला पण सरकारने काय केलेलं आहे, बंदी घातलेली आहे, म्हणजे निर्यात बंद केलेला आहे. ओके, व त्या दिवशी मी सांगितलेलं होतं की रेशन संबंधी वगैरे आपण म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वगैरे जी आहे त्या संदर्भात पण आपण ही चर्चा केलेली आहे. म्हणजे ही जे लेख वगैरे आहेत आजच्या वृत्तपत्रामध्ये ते पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, तरी पण पाहून घ्याव्यात. साखर, गहू आणि गव्हाच्या पिठानंतर आता तुकडा तांदळ तांदळावर निर्यात बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. मुळातच शेतीमालाला बेभरवशाचा निर्यातदार अशी भारताची ओळख आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे ती अधिक दृढ होत आहे. म्हणजे पहा, तुम्हाला जर म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला वगैरे जर जास्त किंमत वगैरे जर आपल्याला लावून द्यायची असेल, ओके, म्हणजे शेतकरी जो माल पिकवत वगैरे असतो त्याची जर किंमत आपल्याला जास्तीत जास्त हे करायचं असेल तर आपल्याला फक्त भारतीय बाजारपेठेत हे न करता त्याला फक्त इथल्या पुरतं मर्यादित न ठेवता आपल्याला याचा दुसरीकडे पण निर्यात वगैरे करायला हवी. ओके, निर्यात केल्यानंतर काय होईल, त्याला स्पर्धा तयार होईल. बरोबर, म्हणजे हे पैसे तिकडे पण जातील, म्हणजे स्पर्धा वगैरे तयार होईल. यामुळे एकतर स्पर्धा तयार झाल्याने काय होईल, गुणवत्ता पण वाढेल आपल्या भारत देशाची वगैरे. परंतु शेतकऱ्याच्या जो हे आहे म्हणजे त्याच्या कामाला वगैरे जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त किंमत वगैरे त्याला प्राप्त होईल हे आपल्याला निर्यात केल्याने अगदीच समजून येतं. परंतु ती निर्यात जर केंद्र सरकार वगैरे थांबवत असेल तर ते कुठंतरी म्हणजे शेतकऱ्यांना जे त्याची योग्य किंमत वगैरे आहे त्या पिकाची वगैरे ते मिळत नसते. हे आपल्याला इथून डायरेक्टली सांगता येतं. म्हणजे आजचे जे न्यूज आहेत ते सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर टीकास्त्रच अशा पद्धतीचे आहेत. त्यामुळे थोडेसे मला पण वेगळं वाटत आहे. परंतु याबाबत काही नाही आहे. म्हणजे मी अगदीच वर जसं सांगितलं तशा पद्धतीने आपल्याला पण हे करायला पाहिजे. ओके, म्हणजे जे चुकत आहे ते आपल्याला उत्तरामध्ये पण अशाच पद्धतीने म्हणजे कुठे कुठे येतं पहा, कमेंट. ओके, त्यानंतर इलॅबोरेट हे अशा पद्धतीचे जे आन्सर रायटिंगला जेव्हा तुम्ही सुरुवात वगैरे कराल तेव्हा तुम्हाला ही पण गोष्टी मिळणारच आहेत. त्यानंतर पहा, आय थिंक 1-2 दिवसापूर्वीच्या न्यूजपेपरमध्ये द हिंदूमध्ये आपल्याला ढगफुटीबद्दल एक लेख आलेला होता व तो मी अतिशय बेस्टरित्या वगैरे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व त्याचं जे PDF वगैरे आहे ती पण मी ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवरती वगैरे दिलेली आहे. मग आज लोकसत्तामध्ये ढगफुटी म्हणजे काय हे आलेलं आहे. तर पहा, ढगफुटी म्हणजे अकस्मात कुठलीही पूर्वसूचना न देता तात्पुरत्या काळासाठी कोसळणारा मुसळधार पाऊस. ढगफुटीमध्ये सर्वत्र पूरस्थिती परिस्थिती निर्माण होते. ही घटना
पर्वतीय भागात जास्तपणे आढळते, पण सपाट प्रदेश, मैदानी प्रदेशात सुद्धा आता त्यास अपवाद राहिलेले नाहीत. त्यानंतर काही मिनिटांत अनेक मिलीमीटर पाऊस कोसळतो, यालाच आपण ढगफुटी असं देखील म्हणतो. मग आता हे ढगफुटीचं डिटेल वगैरे यांनी दिलेलं आहे की कशा पद्धतीने वगैरे ती तयार होते, परंतु एवढ्यातून तुम्ही उत्तर लिहू शकत नाही. ओके, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त डिटेलमध्ये वगैरे त्या दिवशी जे मी सांगितलं. ओके, आता हा एक लेखचा आजचा एक लेख व त्या दिवशीचा एक लेख, या दोघांना कंबाईन करा तुम्ही. दोघांना कंबाईन 1+1 = 2 होतं. अगदी त्याच पद्धतीने या दोघांना कंबाईन केल्यानंतरच तुमचं अगदी चांगलं आन्सर वगैरे तयार होऊ शकतं. कारण एवढ्यातून तुमचं तर म्हणजे उत्तर योग्यरित्या वगैरे होणार नाही. ओके, म्हणजे ढगफुटीला आपण प्रेडिक्ट वगैरे करू शकत नाही. त्या लेखमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जसं चक्रीवादळ वगैरे यांना 8 दिवस अगोदर तरी सांगू शकतो की कुठंपर्यंत येणार वगैरे आहे ते. ओके, व ते बॉर्डर वगैरे खाली करू शकतो आपण तिथं, म्हणजे जिथं धडकणार आहे तिथं. परंतु ढगफुटीचं तसं नसतं. अचानकच ढगफुटी वगैरे उद्भवते. त्यामुळे रडार यंत्रणा वगैरे आहेत, परंतु त्या 3 तासाच्या वर वगैरे प्रिडिक्शन वगैरे देऊ शकत नाहीत. हे आपल्याला इथं व ते खर्चिक काम वगैरे आहे, हे आपण ऑलरेडी तिथं डिस्कस केलेलं आहे. ओके, मग सोल्युशन वगैरे द्यायचं असतं आपल्याला. ओके, म्हणजे ढगफुटी फक्त म्हणजे काय याबद्दलच होऊ शकत नाही, तर याचे सोल्युशन पण आपल्याला लागतात. तर ते हे दोन तुम्ही पॅराग्राफ वगैरे तयार करून तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. तर पहा, ढगफुटी हा प्रतिरोध म्हणजे ओरोग्राफिक लिफ्ट अपड्रॉप आणि संघनन कंडेन्सेशन या 3 घटकांनी जोडलेली आहे. हे तुम्हाला प्रिलिम सेंट्रिक वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला. महाराष्ट्राविना सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातेत जावा यासाठी खुद्द पंतप्रधानांनी प्रयत्न केले असे कागदोपत्री म्हणता येईलच असे नाही. परंतु हे पण आपल्याला एवढं आत्ताच वरी टीका झाली म्हणजे इथं परत परत तेच त्याच कंपनीला धरून वगैरे आपण हे करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर सर्वसमावेशक स्वदेशी विचार, हे पहा, हे डेफिनेशन वगैरे त्यांनी दिलेले आहेत. मी हे प्रत्येक डेफिनेशन वगैरे तुम्हाला सांगत नाही, परंतु ही अतिशय चालेल, म्हणजे तुम्ही वाचून घेऊ शकता हा पॅराग्राफ. त्यानंतर चिवट महागाई आपली पाठ कधी सोडणार, हे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की आरबीआयच्या पुढील म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेवर कोणता परिणाम संभवतो, विश्लेषकांचे म्हणणे काय, हे ऑलरेडी आपण भरपूर वेळा डिस्कशन वगैरे याबद्दल केलेलं आहे. त्यामुळे मी याला स्किप करतोय. पहा, ओके, हा पॅराग्राफ स्किप. परंतु यामध्ये स्वावलंब म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय, हे सर्व ज्या हे आहेत, ह्या तुम्ही गोष्टी वाचून वगैरे घेऊ शकता. ओके, याबाबत काही नाही आहे. ओके, त्यानंतर म्हणजे हे एक चालेल, परंतु जर नाही वाचलात तरी पण काही नाहीये. कारण पहा, पुढे आपल्याला जे सिलेबस मधील जे डेफिनेशन वगैरे आहेत त्या तर आपल्याला लागतातच, परंतु ह्या जर वाचून घेतलात तरी पण तुम्हाला म्हणजे एकदा हे होऊन जाईल, म्हणजे एक क्लॅरिटी वगैरे तुमच्या मनामध्ये असू शकेल. त्यानंतर पुढे चला. अगदीच पहा, म्हणजे सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर 8 दिवसांत महामार्गावर सूचना फलक, म्हणजे जे प्रशासनाचं कर्तव्य आहे ते जर अगदीच पूर्वी झालं असतं तर कदाचित अपघातामध्ये निधन वगैरे होत नसतं. म्हणजे पहा, जे सर्वजण जे म्हणत होते ओके की सदोष रस्ते म्हणजे रस्ते जे आहेत ते दोषी रस्ते पण आहेत. कारण पहा, जे अशा पद्धतीचे चौपदरीकरण वगैरे रस्ते आहेत ते पुढे कुठे जाऊन अशा पद्धतीचे कमी होतात रस्ते. ओके, म्हणजे नॅशनल हायवेवर तर आपल्याला स्पीड ऑलरेडी लिमिटलेस असते हे माहिती आहे. ओके, मग तिथे फलक वगैरे ऑलरेडी असायला पाहिजे होतं. म्हणजे हे अशा पद्धतीचे जर असेल व पुढे रस्ता जर नॅरो वगैरे होत असेल तर अचानक गाडी वगैरे कंट्रोल होत नाही. ओके, त्यामुळे पूर्व सूचना वगैरे असायला पाहिजे होती, ती आता सूचना वगैरे लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, परंतु अशा पद्धतीची चुका वगैरे होता कामा नये. हे पण आपल्याला पण पुढे प्रशासनात वगैरे गेल्यानंतर आपल्याला माहिती असायला हवं. ओके, म्हणजे पहा, रस्त्यांची पण चुका आहे. आपण कालच पाहिलेलं आहे, कालच एक डाटा पॉइंट आलेला होता द हिंदूमध्ये. ओके, 1 किंवा 2% का होणार, आपल्याला माहिती आहे की रस्त्यांच्या चुकांमुळे का होणार अपघात वगैरे घडत आहेत. आता अगदी सायरस मिस्त्रींचं पण तसंच झालेलं आहे. ओके, म्हणजे अगदीच चौपदरीकरण रस्ता होता व अचानकच रस्ता कमी झाला. ओके, मग मग त्यामुळे काय झालं, त्यांची जे गाडी आहे ती धडकली, हे आपण सर्वांनी मान्य त्या दिवशी पाहिलेलं वगैरे आपण हे झालेलं आहे व न्यूज चॅनलवरती भरपूर त्याबद्दल हे झालेलं आहे. मग अगदी माझं म्हणण्याचा उद्देश वगैरे हेच की म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. ओके, हे आपल्याला इथून लक्षात घेता येतं. त्यानंतर पुढे चला. बंगळुरू होऊ द्यायचे नसेल तर तुंबणारे नाले अतिक्रमणे काढून मोकळी करा. औरंगाबाद खंडपीठांचे
जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे निर्देश वगैरे आहे ते अगदी बरोबर आहे, परंतु त्यामध्ये पण प्रशासनाचा आपण जबाबदार असतो व ते अगदी योग्य असतं. त्यामुळे आता जे आपण प्रशासन होणार आहोत या दृष्टिकोनातून वाचत असतो. मग ते पुन्हा पण अशाच पद्धतीची जर आपली दृष्टी वगैरे जर असेल तर कदाचित देशाचा विकास नक्की होऊ शकतो, हे आपल्याला इथून सांगता येतं. आय थिंक त्यानंतर सर्व बातम्या लोकसत्ताच्या मी क्लिअर केलेल्या आहेत. म्हणजे आजच्या लोकसत्तामध्ये जास्त काही इतर बातम्या तर नव्हत्या. त्यानंतर आता आपण जाऊयात पुढे द हिंदूमध्ये. ओके, तर पहा, द हिंदू वेडनेसडे सप्टेंबर 14, 2022. त्यानंतर पहिली पूर्ण मोठी जाहिरात आहे. त्यानंतर पहा, इंडिया चायना कन्फर्म विथड्रॉवल ऑफ ट्रूप फ्रॉम PP-15 इन लडाख. ओके, म्हणजे आपण सक्सेसफुली विथड्रॉल वगैरे केलेला आहे. त्यानंतर इराण लाईकली टू नज इंडिया ऑन ऑइल इम्पोर्ट. पहा, हा पण टॉपिक आपण ऑलरेडी डिस्कस्ड केलेला आहे. तर मी एकदा चहाबहार पोर्ट वगैरे हे ऑलरेडी आपण यावर बोलून गेलेलो आहोत, बरोबर. कारण चहाबहार पोर्ट वगैरे जे आहे, त्यानंतर अफगाणिस्तान सोबत आपले रिलेशन वगैरे ते ऑलरेडी एकदा एक्सप्लेन्ड सिरीज मध्ये मी बोललेला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही रेग्युलर राहा. ओके, त्यामुळे मी याला आता वेळ देणार नाही. त्यानंतर 2018-19 मध्ये जेव्हा युएसएनं भारतावर वगैरे सँक्शन लावण्याची वगैरे धमकी दिली, तेव्हा आपण इराण सोबतचं जे ऑइल इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे ते सोडून दिलेलं होतं. मग ते परत वगैरे रिलीज करावं यासाठी आता उद्या जे होणार आहे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, कारण त्याबद्दल पण आपण कालच डिस्कशन केलेलं आहे. G23 वगैरे म्हणजे ते एडिटोरियल मध्ये वगैरे जे आलेलं होतं. ओके, मग त्यामुळे आता मी याबद्दल जास्त डिटेलमध्ये वगैरे जाणार नाहीये. फक्त एवढं लक्षात घ्या की इराण सोबत आपली उद्या चर्चा होणार आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. ओके, जे शांघाय कॉर्पोरेशन आणि शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन समरखंड इथे होणार आहे, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. मग त्याबद्दल जे जे काही आपल्याला आउटकम वगैरे हाती लागतील त्यावर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. व पुढल्या वर्षीचं आपणच आहोत ऑर्गनायझर वगैरे, म्हणजे अध्यक्षपद आता आपल्याकडे येणार आहे, हे एक तुम्ही लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर यात्राच तमिळनाडू अँड आउटकम्स, म्हणजे जी राहुल गांधी यांची जी यात्रा आहे, ओके, भारत जोडो यात्रा जी चालू झालेली आहे, मग त्याचे आउटकम वगैरे काय आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ऑलरेडी या म्हणजे फक्त राहुल गांधी हेच पहिल्यांदा करत नाहीत यात्रा, तर यापूर्वीही यात्रा वगैरे इथून सुरुवात झालेली आहे. हे आपल्याला आवश्यकतेचं वाटत नाहीये किंवा म्हणजे युपीएससी दृष्टिकोनातून वगैरे गरजेचं वाटत नाही, परंतु ऑपोजिशन स्ट्रॉंग असायला पाहिजे, हे एक आपल्याला पण अगदीच गरजेचं असतं एक लोकशाहीचं फंक्शन चांगलं चालण्यासाठी. ओके, नाहीतर काय होते, फक्त एकाच पार्टीची वगैरे मनमानी आपल्याला दिसून येते. त्यामुळे ऑपोजिशन, रोल ऑफ ऑपोजिशन आपल्याला GS2च्या सिलेबसमध्ये देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे अतिशय गरजेचं मला म्हणजे गरजेचं आहे, हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे चला, परत तेच आहे, महाराष्ट्रातील प्रकल्प वगैरे गुजरातकडे वगैरे वळवण्यात आला, त्या संदर्भातच बातम्या आहेत. म्हणजे जास्त काही नाही आहेत ज्या की आपल्याला म्हणजे बातम्यातून वगैरे UPSC किंवा MPSC येतील. तर त्यानंतर फॉर इंडिया द बजवर्ड नाऊ इज ऑल अलाइनमेंट, म्हणजे पहा, हे SCO मधून आपल्याला काय मिळू शकेल वगैरे या संदर्भात त्यांनी प्रिडिक्शन वगैरे केलेले आहेत. अगदीच बेस्ट आहे, परंतु आपल्याला यातून घेण्यासारखं काही नाही आहे. कारण उद्या आउटकम जेव्हा येतील, ओके, उद्या जे आउटकम येतील ते आपण जर स्टडी केलं तर ते बेस्ट होईल. ओके, न की आजच याचं इन्कम आजच याबद्दल प्रिडिक्शन वगैरे करणं हे आपलं कुठेतरी चुकतं. ओके, या व्यतिरिक्त आपण जर सिलेबस जर कंप्लीट केला तर ते आपलं बेस्ट होईल. ओके, न की आजच याबद्दल प्रिडिक्शन वगैरे करणं. त्यामुळे मी या पॅराला म्हणजे या एडिटोरियलला वगैरे स्किप करतोय. व ऑलरेडी आपण काल याबद्दल डिस्कस केलेलं आहे की SCO आता पुढल्या वर्षी वगैरे भारताकडे वगैरे येणार आहे. त्यामुळे आताच याबद्दल डिटेलमध्ये वगैरे जाण्याची आपल्याला तुम्हाला पण आवश्यकता नाहीये. त्यामुळे आपण स्किप करूया. त्यानंतर हे ज्ञानव्यापी मस्जिद, हे पण प्रकरण आपल्याला गरजेचं नाही. मी कालच सांगितलेलं होतं की UPSCच्या दृष्टिकोनातून पण तेवढं हे होणार नाही, कारण ते डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आहे आता प्रकरण. त्यानंतर पुढे हायकोर्ट, त्यानंतर सुप्रीम कोर्ट व सुप्रीम कोर्टाकडून रिव्ह्यू पिटिशन. ओके, हे अशा पद्धतीने फिरणार आहे. आता आपल्याकडे जे आहे ते केरळाचं अयप्पा मंदिर या संदर्भात वगैरे पिटिशन आहे, त्यामुळे आपण त्याबद्दल चर्चेत राहू शकतो. ओके, त्यामुळे त्याला मी स्किप केलेला आहे. त्यानंतर अ डिफरंट स्लॅम कनेक्टिंग डॉट्स
टू बूस्ट द पेटेंट इकोसिस्टम. आता पेटेंट बाबत आहे, परंतु हे जास्त आकडेवारी वगैरे यामध्ये दिलेली आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे या संदर्भातचं काम वगैरे आहे ते GS3 मध्ये एकदाच शिकून घ्या तुम्ही. म्हणजे डिटेल आकडेवारी बद्दल वगैरे प्रश्न कधीही आलेला नाही इकॉनॉमिक्स मध्ये, त्यामुळे मी या पण एडिटोरियलला वगैरे स्किप करत आहे. ओके, जर कामाचं असेल तर मी अगदीच हे करेन. आता यातून येऊ शकतील प्रश्न, याबद्दल प्रिडिक्शन म्हणजे प्रश्न सांगता येत नाही की कुठून पण येऊ शकतात, कारण UPSC ला म्हणू शकतो ना आपण की अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे. परंतु एवढं डिटेलमध्ये पण जाऊन बसणं हे पण आपलं कुठेतरी चुकीचं असतं. ओके, त्यामुळे मी एवढा वेळ या न्यूजपेपरला वगैरे देण्यासंदर्भात तुम्हाला पण थोडंसं कचरतोय. ओके, त्यानंतर अँड इम्प्रूव्ड बिल बट स्टील कंटेन्शियस. म्हणजे पहा, आता ही द ड्राफ्ट ड्राफ्ट इंडियन पोर्ट बिल 2022 हे ड्राफ्ट मध्ये आहे. मग आपण याबद्दल चर्चा डिटेलमध्ये एवढं करणं हे पण चुकतं, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय, याला पण स्किप करतोय. ओके, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी वगैरे अगदी गरजेचं नाहीये. ओके, म्हणजे काय वाचायचं त्यापेक्षा काय वाचायचं नाही हे आपल्याला समजलं तर ते बेटर राहील. कारण पहा, प्रश्न तर कुठून पण येऊ शकतात. व मी या ऑलरेडी ही म्हटलेलं आहे की करंट अफेअर्सला तुम्ही किती जरी केलात तरी ते कमीच आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही सिलेबस जर केलात तर ते तुमच्या अगदीच बेटर आहे. त्यामुळे सिलेबसवर भर द्या. ओके, एडिटोरियल अगदीच वाचावे वाटतं, परंतु जर गरजेचं असेल तर मी ऑलरेडी तुम्हाला कव्हर केलेलं आहे, याबाबत तुम्ही काळजी करू नका. ओके, किंवा मी टेलिग्रामला परत परत तुम्हाला अपडेट देत असतो की जर कोणता जरी एडिटोरियल वगैरे आपल्याला जर गरजेचं असेल तर मी परत त्याला हायलाईट करून वगैरे पाठवतच असतो. त्यानंतर पहा, 103rd अमेंडमेंट वॉज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. पहा, काल 13 सप्टेंबर होती व काल सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी होती. मग पहा, काल फायनल व्हर्डिक्ट तर आलेलं नाहीये, परंतु वकिलांचं म्हणणं काय पहा, 103 जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट वगैरे जे झाली त्याबद्दल लॉयर असं म्हणत आहेत की रिझर्वेशन कॅन नॉट बी इम्प्लिमेंटेड ॲज अ पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. ओके, म्हणजे अगदी यांचं पण बरोबर आहे, कारण 16व्या कलमामध्ये आपण जी घटना दुरुस्ती केली 103, व त्यामध्ये पूर्वी जे होतं की सामाजिक निकष वगैरे जे होतं त्यामध्ये आता आपण आर्थिक निकष पण टाकलेले आहेत. आर्थिक निकषावर आपण काय दिलं, आरक्षण वगैरे देण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न 1991 मध्ये पण एकदा झालेला होता, परंतु तिथं आर्थिक निकष हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये वगैरे देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे ही नल अँड व्हाईट वगैरे आरक्षण नल अँड व्हाईट सुप्रीम कोर्टाने या ऑलरेडी ठरवलेलं होतं. मग आता फक्त ही घटना दुरुस्तीच त्यांनी तयार केली नरेंद्र मोदी सरकारने. त्यामुळे आता काय झालेलं आहे, आर्थिक आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड करण्यात आलेलं कलम 16 अंतर्गत. ओके, त्यामुळे पाहता येईल आताच काही त्याचं म्हणजे फायनल वर्डिक वगैरे आलेलं नाहीये, पण जेव्हा येईल तेव्हा आपण याबद्दल वगैरे चर्चा करणार आहोत. त्यामुळे आताच हा टॉपिक बिल्डअप होत आहे, याबद्दल जास्त डिटेलमध्ये तुम्ही पण नका जाऊ. फक्त एवढं लक्षात घ्या, असं त्यांनी म्हटलेलं वगैरे आहे व ते अगदीच आपल्याला कुठेतरी आपल्याला पण लिहिता येईल हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर रोहतगी सेट टू बिकम अटॉर्नी जनरल इंडिया अगेन. आर्टिकल 76 भारतीय संविधानामध्ये कलम 76 हे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्यासाठी देण्यात वगैरे आलेला आहे. तर हे आपल्याला अगदीच गरजेचं आहे. मुकुल रोहतगी यांची परत एकदा त्या पदावर नियुक्ती वगैरे करण्यात आलेली आहे व ही नियुक्ती जी असते ती प्रेसिडेंट मार्फत वगैरे असते, हे तुम्हाला माहिती असायला हवं. ओके, त्यानंतर पुढे चला, इंडिया टू होल्ड G20 समिती 2023 हे कालच आपण डिटेलमध्ये वगैरे चर्चा केलेली आहे. ओके, मग त्यामुळेच मी परत परत याबद्दल वगैरे चर्चा करत नाही, कारण आजच्या पेपरमध्ये ज्या बातम्या आहेत ते काल आपण ऑलरेडी डिस्कस्ड झालेले आहेत. ओके, परत परत याच बातम्यांना वेळ वगैरे देणं हे कुठेतरी चुकीचं ठरतं. त्यानंतर पुढे चला, 384 ड्रग्स ऑन इसेन्शियल मेडिसिन्स लिस्ट. अगदीच कॅन्सरच्या ड्रग्स वगैरे जे आहेत त्या आता इसेन्शियल ड्रग मध्ये वगैरे आलेले आहेत. परंतु हे ड्रग जर पाहिले तर मला पण यातले जास्त काही समजणार नाही, परंतु यावर जेव्हा एडिटोरियल वगैरे येईल तेव्हा याबद्दल डिटेलमध्ये वगैरे आपण चर्चा करूयात. कारण एवढं आता ही कोणत्या ड्रगला वगैरे कामाला येईल हे आपल्याला विचारण्यात येणार नाही, व आपली परीक्षा उद्याच म्हणजे आज 14 तारीख आहे तर उद्या 15 तारखेला आपली परीक्षा नाहीये. तोपर्यंत हा टॉपिक वगैरे बेस्ट बिल्डअप वगैरे होईल, तेव्हा आपण यावर चर्चा करूयात. काल तर यांची लिस्ट वगैरे जाहीर झालेली आहे, मग याबद्दल एडिटोरियल नक्कीच येईल, लोकसत्ताला पण येईल. मग तेव्हा आपण याबद्दल चर्चा करूयात की कोणती ड्रग वगैरे कशासाठी वगैरे असतं. कारण मी पण मेडिकल प्रोफेशनिस्ट वगैरे नाहीये, त्यामुळे मी पण त्याबद्दल डिटेल वगैरे चांगलं चर्चा वगैरे करू शकणार नाही. ओके, त्यामुळे स्किप करूयात आज, व उद्या कदाचित जेव्हा त्यावर एडिटोरियल वगैरे येईल त्याबद्दल मी चर्चा करेनच. ओके, त्याबाबत निश्चिंत राहा. त्यानंतर पुढे चला, अगदीच म्हणजे स्पोर्ट्स न्यूज. आता त्यात पण आपल्याला म्हणजे जास्त डिटेल जायचं नसतं. त्यानंतर टेक्स्ट अँड कंटेक्स्ट मध्ये
द फॉल इन नॅचरल रबर प्राइसेस इन इंडिया. आता पहा, याबद्दल ऑलरेडी आठवड्याभरात किंवा एक पॅराग्राफ आलेला होता, तेव्हा पण मी याला स्किप वगैरे केलेलं होतं, कारण हे जे रबर प्राइस वगैरे आहे याबद्दल आपल्याला एवढा मोठा मेन इश्यू वगैरे झालेला नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण जर पाहिल्या वेस्ट बेंगालमध्ये तर 122 आत्महत्या वगैरे दिसून आलेल्या. मग हे आपल्याला कन्सर्न कुठं, व हे महाराष्ट्र संबंधी तर असा प्रश्न येणारच नाही. एमपीएससी मध्ये तर असा प्रश्न मला नाही वाटत की हा प्रश्न वगैरे येईल. त्यामुळे मी स्किप करतो. युपीएससी पण अशा पद्धतीचा प्रश्न वगैरे तयार करू शकत नाही, कारण ऑलरेडी रबर बद्दलचं एक ऑलरेडी आलेलं प्रश्न होतं, पण ते जेनेटिकली मॉडिफाईड रबर बद्दल वगैरे होतं. युपीएससी प्रिलिम मध्ये 2020च्या प्रिलिम मध्ये ते आलेला होता. मग हे अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे नक्कीच येणार नाहीत. त्यामुळे मी वेळ वाचवण्यासाठी याला स्किप करून पुढे जातोय. जर कदाचित याबद्दल जर काही वाटलं तर आणखीन मी परत त्याबद्दल हे करणार आहे. ओके. त्यानंतर कॉग्नेटिव्ह डिझोनन्स हे पण गरजेचं नाहीये. ओके. हे अशा पद्धतीचा आजचं द हिंदू पण इथे संपतं. म्हणजे आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू मध्ये हार्डलीच बातम्या होत्या ज्या की आपल्या कामाच्या आहेत. म्हणजे आजचं लोकसत्ता आणि द हिंदू यात म्हणजे काही बातम्या आहेत, त्या आपण घेऊ शकतो व त्यातून आन्सर रायटिंगचा वगैरे थोडासा प्रयत्न करू शकतो. बाकी त्या व्यतिरिक्त तर आजच्या पेपरमध्ये वगैरे काही नव्हतं. ओके. आय होप याबद्दल काही शंका किंवा काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला कळू शकता. धन्यवाद.